आज या शिक्षणाची शिक्षणाचं माहेरघर पुण्यनगरीमध्ये बंजारा समाजाची धर्मसभा संपन्न झाली। या धर्मसभामध्ये बंजारा समाज जे 300 वर्षापासून जगद्गुरु संत सेवालाल महाराजांच्या विचारधारेवर चालत आहे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एक धर्माने चालत आहे, याकरिता एक आचारसंहिता तयार करण्यात आली। आणि या पुण्यनगरीमध्ये जर आपल्याला बापू सेवालाल महाराजांचं जे आमच्या बंजारा समाजाचे देव येतात, आम्ही त्यांना दैवत समजतो, त्यांचं मंदिर कसं बांधायचं आणि इथे बंजारा भवनसाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून बंजारा भवन सुद्धा बांधायचं, याकरिता आणि राष्ट्रहिताकरिता बंजारा समाजामध्ये धर्मजागरण करायचं, हे आजच्या धर्मसभेच्या मागचा उद्देश होता। नगरीमध्ये बंजारा समाज या 4 स्टेट मधून आलेला आहे। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणा या 4 स्टेट मधून बंजारा समाज इथे जवळजवळ 2.5 ते 2.25 लाख आमचा समाज इथं आज स्थायिक झालेला आहे। पूर्वी बंजारा समाज हा भटकंती करत होता, नोमॅडिक ट्राईब्स म्हणून आता विजे कॅटेगरीमध्ये आम्ही आलेलो आहोत। आणि बंजारा समाज आज इथे स्थायिक झाला, बिझनेसच्या माध्यमातून स्थायिक झाला, शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून स्थायिक झाला, व्यवसायाच्या माध्यमातून स्थायिक झाला। तर इथे सुद्धा बंजारा भवन व्हावं अशी आमच्या बंजारा समाजाच्या स्थानिक सगळ्या समाजांची इच्छा असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि नरेंद्रजी मोदी साहेबांनी पोहरादेवीला 730 कोटी रुपये दिले। परत मागे जे शिखर परिषद झाली त्यामध्ये ते 530 कोटी रुपये पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासासाठी दिले। आणि हे सगळे आमच्या महंतांच्या विनंतीला मान देऊन शासनाने दिलेलं आहे। आम्ही मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबाकडे बंजारा समाजाकडे पुणे येथे बंजारा समाज व्हावं याकरिता 100 कोटीची निश्चितच मागणी करू। मी महंत जितेंद्र महाराज संत सेवालाल महाराज यांच्या 5व्या पिढीतून मी येतो आणि आम्ही सुनील महाराज आणि मी सख्खे चुलत भाऊ आहोत। आम्ही गेल्या काही वर्षापासून संत सेवालाल महाराज यांच्या नंतर धर्मगुरू रामराव महाराज हे देशामध्ये प्रचार प्रसार करत होते धार्मिक। यानंतर रामराव महाराज गेल्यानंतर आम्ही संपूर्ण देशामध्ये समाजामध्ये वेगवेगळ्या विषयावरती काम करतो धर्मपीठावरून। आज पुन्हा येथे ही जे धर्म परिषद होती याचा एकमेव उद्देश होता की या पुण्यनगरीमध्ये संपूर्ण देशामधनं काही लोक राहायला येऊन स्थायिक झाले कामानिमित्ताने आणि फार मोठ्या प्रमाणात आमची या ठिकाणी लोकसंख्या आहे। इथं विविध विषय होते। एक पुतळ्याच्या विषयावरून काही दिवसापासून इथं मतभेद चालू होता। त्याच्यानंतर आमच्या माहितीप्रमाणे या पुण्यनगरीमध्ये धर्मांतराचा विषय होता। समाजामधली काही 1% मंडळी जी आहे त्यांना काही प्रमाणात आमिष दाखवून ते दुसऱ्या याच्यामध्ये धर्मांतर होत असल्याचं आम्हाला ते समजलं। हे सुद्धा सर्व लोकांना याच्याकडे लक्ष केंद्रित करण्याच्या हेतूने, या सगळ्या विषयाच्या हेतूने आज आम्ही इथं धर्मसभा बोलावली। याच्यामध्ये आमचे पुण्यामधनं काम करणारी जी हे आमची मोठ्या प्रमाणात युवकांची फळी आहे, या फळीला हा संदेश आम्हाला द्यायचा होता की प्रथम आपला गोर बंजारा समाजाची काशी ही पोहरादेवीला आहे, त्याचा संदेश समाजामधल्या काही विषयावरती अंतिम सर्वांना आहेत। पुढे जे जनगणना येणार आहेत, या जनगणनेविषयी संपूर्ण देशामध्ये आम्ही जनजागृती करत आहे। काही समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात, वेगवेगळी विचारधारा असतात, ते समाजामध्ये जरा लोकांना वेगवेगळ्या गोष्टी सांगतात या जनगणनेविषयी। तर आम्ही आमचा पोहरागड धर्मपीठावरून एकच संदेश आहे, येणाऱ्या जनगणनेमध्ये संपूर्ण देशामधला बंजारा समाज हा समाज म्हणून गोर बंजारा समाज लिहावा आणि धर्म म्हणून हिंदू धर्म म्हणून आपल्याला त्या धर्म कॉलममध्ये हिंदू धर्मच लिहावा, हा संदेश आम्ही संपूर्ण देशामध्ये देत आहोत। आजच्या या धर्मसभेचा एकमेव उद्देश सुद्धा तोच होता की येणाऱ्या जनगणनेमध्ये
कोणत्याही खोट्या प्रचाराला, कोणत्याही वाईट प्रचाराला बळी न पडता आपण अनादी काळापासून हिंदू आहोत आणि हिंदूच आपण सर्वांनी लिहिलं पाहिजे. माझं नाव रविराज शंकर राठोड. कार्यक्रमाचं स्वरूप असं होतं की बंजारा समाजातील संत महंत, अखिल भारतीय धर्मगुरू ह्या सगळ्यांचं समाजासाठी एक आशीर्वचन मिळावं. धर्मांतरित हा विषय आहे तो समाजापर्यंत, तळागाळातील लोकांपर्यंत, सर्वांपर्यंत पोचावा आणि समाजातील जे चाललेलं जे विद्रुपीकरण जे आहे ते संत महंत यांच्या मुखातून किंवा यांच्या आशीर्वचनातून समाजापर्यंत पोचावा, हाच आपला मेन मनसुबा आणि मेन उद्देश होता. धर्मसभा आयोजक रमेश चव्हाण, आम्ही सर्व समन्वयक आहोत धर्मसभेचे. आणि आम्ही एक मागणी केली होती संतांकडे की ज्या संघटना स्वतःच्या विचाराने चालत आहेत, ज्यांना कुठल्याही धर्माची बांधिलकी नाही आहे, ते शेवटी तुम्ही माता माऊली आहात, तुम्ही आम्हाला सगळे पोटात घेणार, तुम्ही हा संभ्रम दूर केला पाहिजे की जे उद्या कुठली संघटना येणार, कोणत्याही वैचारिक गोष्टीवरती वेगळा विचार मांडणार, तर तुम्ही स्वतः या, तुम्ही समाजाला प्रबोधन करा. कारण समाजात दोन गट पडत चालले होते, तर तुम्ही तुमचा समाज ऐकणार, बाकी कोणाचं ऐकणार नाही. म्हणून आम्ही मागणी केली आणि त्या कारणासाठी महाराज लोक आज आलेली आहे. आज गणेश कला क्रीडा मंच म्हणजे पोहरागड झालं होतं. जे आपण पोहरागडची काशी म्हणतो ते स्वतः संतच आज या गणेश कलाला आले होते. त्यांना खूप मोठा अनुभव आला की संत येता दारी आणि देवच आमच्या घरी आलेत, आणि त्यांचा तो उत्साह बघायला मिळाला. लोक बस घेऊन आलेले आहेत. अक्षरशः कोणालाही कोणत्याही सुविधा आम्ही सांगितल्या नव्हत्या, आम्ही फक्त जाहीर केलं होतं. बाहेर खूप तुम्ही बघाल इतके बॅनर लागलेले आहेत, इतके लोक आलेले आहेत आणि ते फक्त महाराजांच्या दर्शनासाठी आलेले.